थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार। सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केज कोर्टाकडे रवाना। वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, जीव गेला तरी आंदोलन मागे घेणार नाही। बजरंग सोनवणे, क्षीरसागर आणि सुरेश धस माझ्या मुलाला अडकवतायत, पारुबाई कराड यांचा आरोप। आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारीही बदलले। धनंजय देशमुख आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींना भेटणार। बीड आणि परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही। न्यायालयीन चौकशी आधीच केली असं सांगितल्याचं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या वकिलांची माहिती। बीड प्रकरणात न्यायालयीन तपासणीसाठी अद्याप समिती कार्यान्वित नाही। सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का? रोहित पवारांचा सवाल। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय, कुणीही तपासातून सुटणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा। शिंदे गटाच्या बैठकीत ठराव। मुख्यमंत्री फडणवीसांकडे लवकरच मागणी करणार, रामदास कदमांची माहिती। मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादाला नवं वळण। 2020 पासून आदित्य ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी। रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवरील वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। संजय राऊतांची रामदास कदमांवर टीका। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीये। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी। पक्ष कठीण काळातून जाताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सल्ला। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। महायुतीतील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। दाओसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद। 7 लाख कोटींचे करार अपेक्षित। मुख्यमंत्री फडणवीस आणि उदय सामंतांसह 20 जण दाओसला जाणार। टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर गुन्हे शाखेचे छापे। नव्या बाबी समोर येण्याची शक्यता। मुंबईतील सर्व कार्यालयांमधून साधारण 9 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त। मकर संक्रांतीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही सजावट। सजावटीसाठी 25 प्रकारच्या फळभाज्या आणि विविध फुलांचा वापर। पुण्यात लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। विद्यार्थ्यांच्या टोळक्याची तिघांना लाठीकाठीनं बेदम मारहाण। बदलापुरात पुन्हा एकदा गॅस गळती। रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता। बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास सुरू। नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना। उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस तैनात। पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला सुरुवात। महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।